नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन मनांची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। जर आपण लोकांनी अजूनही बोलण्यात वेळ नष्ट केला ना, तर हा युवराज दूर निघून जाईल। तुम्हाला माहितीये की आपण लोक रूपनगरच्या रहस्यमयी मायावी जंगलात विचरण करत आहोत। मीही हाच विचार करतोय की जेव्हा रूपनगरच्या जंगलात इथपर्यंत आलोच आहे, तर जाऊन तुमच्या महाराजांचेही दर्शन घेऊन निघेन, जो मनुष्यांशी इतकं प्रेम करतो। बरं, कुठे असतात तुमचे हे महाराज? आता मी स्वतः सैनिकांना घेऊन जंगलात जाईन आणि त्या जादूगारासोबत आपला परम शत्रू सूर्य प्रतापाचं शीर कापून घेऊन येईन। नाही परमवीर, चतुर रणवीर सिंगाने एका तीरात दोन दोन शिकारी केलेले आहेत त्या जादूगाराला शोधण्यासाठी। परंतु आतापर्यंत नाही परमवीर सिंग परत आलेला आहे आणि नाही त्याची काही सूचना। आम्हाला संशय आहे की काय परमवीर दुर्गेश्वरीच्या तावडीत तर सापडला नाही। वा रणवीर, तुझ्या तलवारी सोबत बुद्धिमत्तेचा तीर सुद्धा तू खूप चांगल्या प्रकारे चालवतोस। रहस्य उलगडल्यानंतरच मी मंत्रिवर्यांबद्दल विचार करेन। जशी आज्ञा। कलावती कलावती महालात परत कशी काय आली? ती तर महाल सोडून निघून गेली होती। मग हे काय आहे? कलावती, तू 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 परत कशी आलीस? नागराज, आपण या युवतीला माझं नाव कसं माहित आहे? ही कलावतीप्रमाणे चालते, बोलते आणि मला ओळखते सुद्धा, परंतु हिचे मुख तर मी प्रथमच पाहतोय। परीक्षा घेतली पाहिजे। ही कोण असू शकते? कोण? हे युवती, कोण आहेस तू आणि मला कसं ओळखतेस? तुम्हाला कोण नाही ओळखत हुजूर? माझं नाव रूपमती आहे। रूपमती? हे नाव तर मी प्रथमच ऐकतोय। तू या महालात कुणाची आज्ञा घेऊन प्रवेश केला आहेस? मला आज्ञा घेण्याची काय आवश्यकता आहे हुजूर? मला माझ्या मामाश्रींनी या महालात राहण्यासाठी पाठवलंय। मामाश्री? श्री गजराज सिंग। गजराज सिंग? हो, श्री गजराज सिंग माझे मामाश्री आहेत। परंतु तुम्ही माझ्यावर इतके का क्रोधित होताय? कारण की तू असत्य बोलतेस। आम्ही गजराज सिंगांना वर्षांपासून ओळखतोय, परंतु आजपर्यंत त्यांनी तुझ्या नावाचा उल्लेख सुद्धा नाही केलाय। तू त्यांची भाची कशी काय असू शकतेस? आता आम्हाला शीघ्र सांग की तू कुठून आली आहेस आणि या महालात कुठे चालली असते? मी आत्ताच ते सांगितलं। मी श्री गजराज सिंगांची भाची आहे। रूपमती, मामाश्री, तू इतकी घाबरली आहेस का? हे कोणी परके नाही आहेत।
याच महालातले अधिकारी नागराज सिंग आहेत. परंतु हे तर मला कोणी कलावती समजतायत. काय? कलावती? वाटतं की कलावती महाल सोडून गेली यावर यांचा विश्वास बसत नाहीये. तसंही तुझं आणि कलावतीचं वय एकच आहे, म्हणून यांना भ्रम झाला असेल. नागराज, ही आमची भाची रूपमती आहे. तुमची भाची? माझ्याकडून चूक झाली गजराज सिंग. परंतु मी प्रथम वेळी पाहिल्यानंतर ही तर मला कलावतीच वाटली. माहित नाही ती बिचारी जिवंत पण आहे की नाही. असू दे, आमची भाची आता याच महालात राहणार. जर आम्ही नसताना हिला काही अडचण आली तर तुमचं लक्ष असू देत. अवश्य ठेवेन गजराज सिंग, अवश्य ठेवेन. तुमची भाची म्हणजेच माझी भाची. गजराज सिंग, आता मला एक आवश्यक कार्य पूर्ण करायचंय. निघतो. प्रणाम. आम्हाला पाहता क्षणी बिचारा नागराज सिंग परत त्याला कलावतीची आठवण येऊ लागलीये. ज्या कलावतीला तो विसरला होता, आम्हाला पाहिल्यानंतर त्याला त्या कलावतीचा भास तर झाला असेलच, परंतु आम्हाला पाहून देखील तो ओळखू नाही शकला. आता आमची पूर्ण खात्री पटलीये की आम्ही रूपमतीचे रूप धारण करून परत या महालात राहू शकतो आणि कधी कधी कलावती बनून आमच्या शत्रूंची झोप पण उडवू शकतो. तुमच्या ज्या शत्रूंनी तुम्हाला हानी पोचवण्याचा प्रयत्न केला होता राजकुमारी, आता त्यांची झोप अगदी कायमचीच उडणार आहे. आता चला राजकुमारी, सेनापती आपली प्रतीक्षा करत असतील. यावे गजराज सिंग, आम्ही तुमचीच प्रतीक्षा करत होतो. यांना भेटा. या आहेत रूपमती. प्रणाम राजकुमारी. आम्ही समजलो आहोत तुम्हीच राजकुमारी चंद्रमुखी आहात. भलेही तुम्ही आम्हाला कलावतीनंतर रूपमतीच्या रूपात दर्शन दिलं आहे, परंतु आमच्या मनाच्या नेत्रांनी तुम्हाला ओळखलं आहे. तुमची स्वामी भक्ती सिद्ध झालीये सेनापती. तुम्ही आम्हाला त्या रूपात ओळखलत ज्या रूपात आम्हाला नागराज सारखा चतुर अधिकारी सुद्धा ओळखू शकला नाही. महालातून चालत चालत जेव्हा आम्ही तुमच्या कक्षाकडे येत होतो, तेव्हा तो घारीसारखी दृष्टी ठेवणारा धूर्त अधिकारी सुद्धा आम्हाला बघून भ्रमित झाला होता आणि आम्हाला गजराज सिंगांची भाची समजू लागला. हा चमत्कार तर केवळ वैद्यराजांचा आहे. जर वैद्यराज आपल्या महागुरूंना भेटण्यासाठी हिमालयाच्या पर्वत शिखरावर गेले असते तर वेळेवर तुमचा उपचार होऊ शकला नसता आणि तुमचं हे रूप परिवर्तित होणं असंभव होतं. योग्य बोलताय तुम्ही. भाग्याने आम्हाला वैद्यराज वेळेवर भेटले, परंतु आम्हाला जर महागुरु भेटले असते तर आम्हाला आमचं ते रूप परत मिळालं असतं जे वास्तविक राजकुमारीचं आहे. आता तुम्हाला कोणी अनाथ नाही समजणार राजकुमारी, कारण आम्हाला तुमचा मामा समजून तुमच्याकडे नजर वर करून पाहण्याचे धाडस कोणी करणार नाही. गजराज योग्य बोलतायत राजकुमारी. आता कुठल्याही शत्रू तितका साहस नाही की ते तुमच्याकडे नजर वर करून पाहू शकतील. मनात तर येत होतं की आम्ही रणवीर सिंग आणि त्याच्या हत्यारा भावाला समाप्त करावं, परंतु आम्ही आमच्या पिताश्रींच्या आज्ञेचं उल्लंघन नाही करू शकत. राजकुमारी, जेव्हा इथं येऊन आयुर्वेदाचे महागुरु तुम्हाला ते रूप परत करतील जे 16 वर्षांपूर्वी होतं, तेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंचा निर्भय होऊन नाश करू शकता. गुरुदेव परत माघारी कधी येतील हे कुणालाही माहीत नाही, म्हणून आता धैर्यपूर्वक प्रतीक्षा करा आणि रूपमतीच्या रूपात राहून आपल्या शत्रूंचा लगाम पकडून ठेवा. आपला हा सल्ला आम्ही कधीही मोडू नाही शकणार, परंतु रूपमतीच्या रूपात आम्ही आमचा क्रोध दाबून ठेवू आणि योग्य वेळेतच आम्ही आमचे वास्तविक रूप मिळाल्यावर आमच्या पिताश्रींच्या आज्ञेनुसार या महालात लपलेल्या आमच्या सर्व शत्रूंचा सर्वनाश करू. नागराज, तू परत का आला आहेस आणि इतका घाबरलायस का? महामहिम गोष्टच अशी आहे जे तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हालाही घाम फुटेल. कोड्यात बोलू नकोस आणि शीघ्र सांग काय झालं. ज्याचे भय होते तेच झाले. एका कलावतीपासून सुटका मिळाली तर दुसरी कलावती महालात हजर झाली. दुसरी कलावती महालात आली? तुला काय म्हणायचंय? तो गजराज सिंग त्याची कुठली तरी भाची रूपमतीला घेऊन महालात आलाय. ती दिसायला तर अप्सरेसारखी आहे, परंतु तिची भाषा कलावतीसारखी आहे आणि सर्वात मुख्य गोष्ट, तिला आपली गुप्त रहस्य पण माहिती आहेत. नागराज, राजवीर सिंगाचे रहस्य तुझ्याशिवाय कोणालाही माहित नाही. मग ती रूपमती माझं रहस्य कसं ओळखते जिला मी कधीही पाहिलं नाही? महामहिम, तुम्ही तिला पाहिलं नाहीये.
परंतु तिने तुम्हाला पाहिलेलं आहे. तिने स्वयं मला सांगितलं की तुम्ही मला रूपनगरच्या जंगलात एका महत्वपूर्ण कार्यासाठी पाठवलंय. नागराज, तू काही माझ्याशी कुठली चाल तर खेळत नाहीये ना? जो गुप्त आदेश मी तुला दिला होता तो महालाच्या भिंतीनेही ऐकला नसेल, मग कुठली रूपमती कसं ऐकू शकते? महामहिम, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तलवारीने माझा वध करू शकता, परंतु माझ्या स्वामीनिष्ठेवर संशय घेऊ नका. मी तुम्हाला तेच सांगतोय जे माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि माझ्या कानांनी ऐकलंय. जर तुम्ही कुठल्या तरी भ्रमात अडकलात तर आपण कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकू शकतो. महामहिम, आता रूपमतीच्या भाषेत कलावतीचा गंध येतोय. परंतु रूपमती कधी कलावती बनूच शकत नाही, हे तू चांगलंच लक्षात ठेव. होऊ शकतं की आपल्याच कुठल्या शत्रूने रूपमतीला कलावती बद्दल शिकवलं असेल, परंतु मला कोणीही भयभीत करू शकत नाही. महामहिम, आपल्यासारख्या महाबलीला कोण भयभीत करू शकतं? कोण? परंतु तुम्ही एकदा त्या नवीन युवतीला तुमच्या नेत्रांनी अवश्य पहा. होऊ शकतं की तिला पाहिल्यानंतर तुमचे विचार देखील बदलतील. महामहिम, मला तर ती रूपमती एक रहस्य वाटते. रहस्य. तूही महालात राहणाऱ्या आपल्या शत्रूंप्रमाणे बडबडतोयस. जर रूपनगरातील शेकडो रहस्य आपलं काहीही वाकडं करू शकले नाहीत, तर ती नवीन युवती आपलं काय वाकडं करू शकेल? रूपमती नावाच्या ज्या युवतीने तुला इतकं घाबरवलं आहे, तिला मी इतकं भयभीत करेन की माझ्या समक्ष येण्याचं साहस ती कधीच करू शकणार नाही. जा, तू जंगलात जाऊन मंगलसिंगचा शोध घे. तोपर्यंत मी माझ्या शत्रूंची झोप उडवतो. प्रणाम हुजूर. मी एक नवीन सूचना घेऊन आलोय. बोल जयचंद, आता कोणती नवीन सूचना आणलीयस? हुजूर, महालात एक नवीन युवती आलेली आहे. गजराज सिंग तिला घेऊन आला आहे आणि सांगतोय की ती त्याच्या नात्यातली आहे. गजराजची नातेवाईक? रूपनगरात गजराजचे असे कोणते नातेवाईक आहेत ज्यांना आम्ही अजिबात ओळखत नाही? तू अतिशीघ्र चिंतेत पडतोस रणवीर. जर हा गजराज आपल्या कुठल्या एका नातेवाईकाला महालात घेऊनही आला तर काय फरक पडतो? असेही असेल की तिला महाल दाखवायला घेऊन आला. महाल दाखवण्यासाठी नाही, त्याने त्या युवतीला महालात राहण्यासाठी आणले आणि हेही समजलं आहे की आता ती युवती सदैव महालातच राहणार आहे. गजराज सेनापतीशी मिळून अवश्य आमच्या विरुद्ध कुठलं तरी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु गजराज आणि अभिमन्यू तुझ्या विरुद्ध षडयंत्रकार असतील. साऱ्या महालात ते दोघेच असे आहेत ज्यांच्या मुखातून मी कधी कुणाबद्दल काही वाईट नाही ऐकलं. त्यांच्यासारखी अशी साधी भोळी माणसं भले षडयंत्र कसे रचू शकतील? ते दोघे वरून साधे भोळे अवश्य वाटतात, परंतु आतून ते तेवढे चतुर आहेत. ती दोघं आपल्या गोड गोड बोलण्याने कुठल्याही शत्रूला त्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात. आम्हाला तर या युवतीचा महालात येण्याचा काहीतरी वेगळाच उद्देश वाटतोय. मलाही कुठल्या तरी षडयंत्राचा गंध येतोय हुजूर. कळत नाहीये की गजराज सिंगची नातेवाईक ही अचानक कुठून उगवली. यापूर्वी त्याच्या कोणत्या जवळच्या नातेवाईकानेही रूपनगराचा दरवाजा सुद्धा पाहिला नसेल. मग गजराज सिंग तिलाच का घेऊन आला? हे अवश्य आमच्या शत्रूचं कुठलं तरी षडयंत्र आहे, परंतु त्यांना माहित नाही की आम्ही त्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवून समाप्त करून टाकू. भले कोण असेल जो आपल्या तरुण कन्येला महालातील राक्षसांमध्ये राहण्यासाठी पाठवून देईल. सर्व महालात ह्याच गोष्टीची चर्चा होत आहे हुजूर. ज्या महालात मोठे मोठे योद्धा यायला घाबरतात, त्या महालात भले ती युवती एकटी राहण्यासाठी का आली हे माहित नाही. तू युवतींना खूप निर्बल समजतोयस जयचंद. हे विसरू नकोस की मी ही एक युवती आहे आणि या महालात एकटीच राहते. परंतु माझ्याकडे नजर वर करून पाहण्याचं साहस कधीच कोणी केलं नाही. हे असं उगीच राईचा पर्वत बनवणं सोडून दे जयचंद. जर आपण अशाच प्रकारे संशय घेत राहिलो तर आपला कुणावरही विश्वास राहणार नाही. विश्वास तर त्यांच्यावर ठेवला जातो ज्वाला, जे आपले आहेत. गजराज आणि सेनापती कधीच आमचे नव्हते. आम्हाला माहिती आहे की ते सदैव आमच्यावर गुप्तपणे नजर ठेवून असतात. म्हणून पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की त्या दोघांसोबत जी युवती आलेली आहे ती अवश्यच आमच्यासाठी कोणता तरी नवीन संकट घेऊन आली आहे, ज्याचा आम्हाला शीघ्र शोध लावला पाहिजे. अन्यथा आम्ही परत कुठल्या तरी नवीन संकटात अडकू. आता तुझ्यावर कोणतंही संकट येणार नाही रणवीर. ज्वालाची सतर्क दृष्टी महालातील कोपऱ्या कोपऱ्यावर असते. जर महालातील कुठल्या पक्षानेही तुझ्या दिशेने दृष्टी वळवण्याचा प्रयत्न केला तर ज्वालाचा क्रोधाग्नी त्याला जाळून भस्म करेल. आम्हाला तुझ्या स्वामी भक्तीवर पूर्ण विश्वास आहे ज्वाला.
परंतु आम्हाला महालात आलेल्या त्या नवीन युवतीच्या समाचाराने विचलित करून टाकलेलं आहे. जेव्हापासून कलावती महाल सोडून गेलेली आहे तेव्हापासून आम्ही महालातल्या राजकारणापासून चिंतामुक्त झालो होतो. परंतु या युवतीने आमची चिंता आणखीनच वाढवली आहे. आता जोपर्यंत आम्हाला तिच्याविषयी पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्हाला शांती नाही मिळणार. आता तुमची चिंता शीघ्र दूर होईल हुजूर. आपल्या गुप्तहेरांनी आपल्या कार्याला आरंभ केलेला आहे. ते त्या युवतीच्या चहूबाजूनी गुप्त रूपाने फिरतायत. जसं ती आपल्या विरुद्ध कुठलं षडयंत्र रचेल तुम्हाला तत्काळ सूचना दिली जाईल. आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती जयचंद. जा आणि त्या युवतीच्या जन्मकुंडलीची माहिती काढून तात्काळ सूचित कर. आणि सोबत हेही बघ की त्या युवतीच्या महालात येण्याचा उद्देश काय आहे. वसी खान, वसी खान, तुला इथे येताना कोणी पाहिलं तर नाही ना? नाही हुजूर. महालातील सर्व अधिकाऱ्यांच्या नजरेपासून लपतछपत तुम्ही सांगितलेल्या जागेवर आलो आहे. फरमाईये, इतक्या रात्री माझी आठवण कशी काढली? इतक्या रात्री तुला इथं बोलावण्याचा एकच उद्देश आहे वसी खान. तुला लवकरच उच्च पदावर पोहोचवायचं आहे. जर तू आमच्यासाठी योग्य सूचना आणण्यात यशस्वी झालास तर मंत्रीवर्य रणवीर सिंग तुला एकाच क्षणात सर्वोच्च पदावर पोहोचवतील. उच्च पदावर पोहोचण्यासाठी मी कुठलंही संकट झेलायला तयार आहे. तुम्ही केवळ आदेश देऊन बघा की रूपनगरातील कुठलीही बातमी तुमच्याजवळ लगेच पोहोचवली जाईल. मला तुझ्याकडून अशाच उत्तराची अपेक्षा होती वसी खान. आता माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. गजराज सिंग महालात त्याच्या भाचीला घेऊन आला आहे आणि आता असं समजलं आहे की त्याची भाची आता महालातच राहणार आहे. तुला या गोष्टीची माहिती मिळवायची आहे की त्याच्या भाचीचा महालात येण्याचा उद्देश काय असू शकतो. गजराज सिंगांच्या हेतूची माहिती मिळवणं माझ्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे गजराज सिंगांना कुणीही भाचीच नाहीये. काय? गजराज सिंगची कुणीच भाची नाही? परंतु त्याने तर महालात सर्वांना हेच सांगितलं आहे की रूपमती त्याच्या बहिणीची मुलगी आहे. हे कधीच होऊ शकत नाही, कारण गजराज सिंगांचे स्वर्गवासी वडील कर्नैल सिंग महाराजांचे खास सुभेदार होते आणि त्यांना फक्त एकच अपत्य होतं जे गजराज सिंगांच्या रूपात आपल्या समोर आहे. मग अचानक ही रूपमती कुठून आणि कशी आली? मी तर रूपमतीचं नावही आज पहिल्यांदाच ऐकलंय. काय? तू रूपमतीचं नाव प्रथम वेळच ऐकतोयस? हे तू पूर्ण विश्वासाने बोलतोयस का वसी खान? लक्षात ठेव, जर एकही चूक झाली तर तुला तुझं शीर गमवावं लागू शकतं. वजी खान कधी चूक करू शकत नाही हुजूर. पुरी 2 वर्ष मी गजराज सिंगांच्या परिवाराची सेवा केली आहे, म्हणून मी त्यांच्या खानदानातल्या तलवारींना सुद्धा चांगलंच ओळखतो. मग त्यांच्या परिवारातील कोणताही सदस्य माझ्यापासून कसा लपून राहू शकतो? जर हे सत्य आहे तर माझा संशय सत्यच होता. ती रूपमती मला कोणत्याही प्रकारे गजराज सिंगची भाची वाटलीच नाही. वसी खान, आता तू याची माहिती काढ की रूपमती कोण आहे, कुठून आलीये आणि काय हवंय तिला. जर तू शीघ्र याची माहिती मिळवण्यात सफल झालास तर तुला उच्च पदासोबतच बहुमूल्य उपहार सुद्धा दिले जातील. तुम्ही निश्चिंत राहा हुजूर. मी रूपमतीच्या चेहऱ्यावरील रहस्यमयी पडदा लवकरात लवकर दूर करेन हुजूर. आता इजाजत द्या मला हुजूर. खुदा हाफिज. आता ही रूपमती आणि रूपमतीचा बनलेला मामा गजराज सिंग दोघांच्या षडयंत्राचं रहस्य लवकरच उघडेल. बघतोच या रूपमतीचं महालात येण्याचं रहस्य काय असू शकतं ते. अरे चंगू, हे राजमहालात नवीन युवती कोण आहे? चल जाऊन विचारूया. चल. चल.
तुम्हाला महालात अगोदर कधी पाहिलं नाही. कोण आहात तुम्ही? मी कोण आहे, कुठून आलीये आणि माझा इथे येण्याचा उद्देश काय आहे हे तुम्हा दोघांना आता नाही समजणार चंगू मंगू. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हालाच काय संपूर्ण महालाला माझे सत्य समजेल. परंतु तुमचं काहीतरी नाव तरी असेल ना? रूपमती नाव आहे माझं. रूपमती. ठीक आहे रूपमती देवी, तसंही आम्हाला अजून काही जाणण्याची शीघ्रता नाहीये. आम्हाला तुमचं नाव माहीत झालं आमच्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही ज्या कुणी असाल, परंतु तुमच्या महालात येण्याने महालात चैतन्य परत आलेलं आहे. बघा ना, तुम्ही झोपाळ्यावर झोके घेताना किती छान दिसताय. काय तुम्ही सत्य बोलताय? नाहीतर मग काय, असं वाटतंय की जणू आकाशातील कोणीतरी परी खाली येऊन साक्षात झोपाळ्यावर बसली. मला तर कलावती देवींची आठवण आली. त्याही असं झोपाळ्यावर बसून झोके घेत राहायच्या, झोके घेत राहायच्या. कोण कलावती? तुम्ही त्या कलावती बद्दल तर नाही बोलत आहात ना, जी अचानक हा महाल सोडून निघून गेली? काय बोलताय तुम्ही? कलावती महाल सोडून निघून गेली आहे? कलावती आम्हालाही काही दिवसांपासून दिसले नाही. मी विचार केला की अस्वस्थ वाटत असल्यामुळे कक्षाच्या बाहेर आले नसतील. जर त्या महाल सोडून निघून गेले असतील तर आपल्या सरकारांचं काय होईल चंगू? आपले सरकार तर कलावती देवींशिवाय जिवंतच राहू नाही शकत. आणि जर कलावती देवी गेल्या तर आमचे सरकार तर विधवा होतील. हे तर तू अगदी योग्य बोलतोयस मंगू. आता तुम्ही जाऊन तुमच्या सरकारांना सांगा की तात्काळ त्यांनी आपलं केशवपन करावं. केशवापन करावा? म्हणजे तुम्ही आमच्या सरकारांचे सुंदर केस कापण्याच्या गोष्टी करताय काय? नाहीतर मग काय, जेव्हा कुणी आपल्या जवळचा आपल्यापासून खूप दूर जातो तेव्हा रीतिरिवाजानुसार आपल्याला आपले केस कापावे लागतात. जर तुमच्या सरकारांनी कलावतीवर खरं प्रेम केलं असेल तर ते अवश्य आपले केशवपन करायला तयार होतील. आणि जर त्यांचं प्रेम खोटं असेल तर ते केशवपन नाही करणार. अहो रूपमती देवी, आमच्या सरकारांचं प्रेम तर खरे प्रेमवीर त्यागी युगुलांपेक्षाही कितीतरी पटीने जास्त होतं. जर आम्ही त्यांना जाऊन सांगितलं की ते विधवा झालेत तर ते कलावती देवींच्या आठवणीने आपल्या हातांनी आपला एक एक केस उपटून काढून फेकून देतील. जर त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दोघं त्यांचे केस सुपटून फेकून देऊ, परंतु चालीरीती पूर्णच करून राहू. वाह, मी तुमच्यासारखे स्वामी भक्त माझ्या जीवनात कधीही पाहिले नाहीत. तुम्ही तुमच्या सरकारांची खूप चिंता करताना चंगू मंगू. काय करायचं रूपमती देवी, आमचे सरकार आहेतच इतके मूर्ख. जर आम्ही त्यांची 4 दिवस काळजी घेतली नाही तर ते मरून जातील. माहित नाही मागच्या जन्मी आम्ही अशी कोणती वाईट कार्य केली होती जे या जन्मी ते आमचे सरकार झाले. अरे स्वतः तर काही कार्य करतच नाहीत आणि धड आम्हालाही करू देत नाहीत. परंतु आम्हाला काम मिळालं आहे. आमचे हात सरकारांचे केस उपटण्यासाठी शिवशिवत आहेत. मग उशीर नका करू, नाहीतर असं नको व्हायला की कलावतीची निघून जाण्याची सूचना दुसरंच कोणीतरी देईल आणि तुम्ही दोघं तुमचे हात चोळत बसाल. भले असं कसं होऊ शकतं रूपमती देवी? आमच्याशिवाय ही दुःखद बातमी आमच्या सरकारांना दुसरं कोण ऐकवू शकतं? ही दुःखद सुखाची बातमी आम्ही आमच्या सरकारांना सांगणार. चल चंगू, आपल्या सरकारांना जागे करून हा शुभ समाचार लवकर सांगू. चल चल. ओय शांत शांत शांत, इतक्या मोठ्या मोठ्याने का रडताय? हा शीघ्र सांगा. ज्याने तुमच्या इवल्या इवल्या नेत्रात मोठे मोठे अश्रू आणले त्याला मी त्याच अश्रूत बुडवून टाकीन. सांगा काय झालं? सरकार 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 जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. सरकार कदाचित ईश्वराला हेच मंजूर होता. सरकार सरकार आता तुम्ही तुमचे केस आणि तुमच्या प्रिय मिशा उपटून फेकून द्या. सरकार आणि गंगा स्नान करायची तयारी आरंभ करा. सरकार जर तुमच्याकडे काही धन शिल्लक असेल तर गरिबांना वाटून टाका आणि त्यांना भोजन द्या. हो, त्यामुळे तुमचं पाप तरी धुतलं जाईल आणि त्यामुळे आम्ही शांतीने राहू शकू. काय
आमच्या पिताश्रींचा स्वर्गवास झाला आहे तर तुम्हाला रडण्याची काही गरज नाही. धुवा 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 धुवा. अरे सरकार, जर तुमच्या पिताश्रीने नरकाकडे कूच केलं असतं तर आम्ही लोक कधी रडलो नसतो. सरकार, आमच्या या सुंदर सुंदर डोळ्यात कधी अश्रू आले नसते. उलट आम्ही आनंदी झालो असतो, कारण की त्यांचं सिंहासन तुम्हाला मिळालं असतं तर ना. मग कोण मेलय? काय झालंय? काय मग तुमच्या दोघांचे पिताश्री मरण पावले का महाराज शिकार करता करता कोणा हिंस्त्र पशूचे भोजन बनले? मग असा गळा काढून का रडताय? नाही नाही सरकार, यातलं काहीच नाही झालं सरकार. सरकार, आम्ही लोक तर कलावतीचा शोक करत आहोत. कलावती महाल सोडून सदैव सदैव साठी तुम्हालाही सोडून गेली. कलावती मला कायमची सोडून गेली आहे. ही तुम्ही कसली सूचना दिली आहे? मी कलावती शिवाय जगू शकत नाही. हे गप्पा बसा. माझ्या इवल्याशा पिटुकल्यांनो, माझ्या सुंदर कल्लोचे प्राण कुणी हिरावून घेतले. माझी इच्छा होती की माझ्या पिताश्रींचे प्राण कुणीतरी घ्यावेत. तो म्हातारा उलट कुठल्या कामाचा नाहीये. खरं. परंतु मी आता कल्लो शिवाय नाही जगू शकत. नाही सरकार, तुम्ही जगू शकता सरकार. सरकार, तुमची कल्लो मेलेली नाहीये. ती तुम्हाला आणि या अतिशय सुंदर राजमहालाला सोडून निघून गेलीये. असं कल्लो महाल सोडून गेलीये, मेलेली नाहीये. नाही धुवा धुवा. नाही सरकार, निघून जाणं सुद्धा मरणासमानच आहे. म्हणून आम्ही तुमचे केस कापून टाकणार आहोत. सरकार, जर तुमच्या जवळ वेळ नसेल तर आम्ही चंगू मंगू दोघं मिळून आमच्या या हाताने तुमच्या केसांना उपटून फेकून देऊ. त्यामुळे तुम्हाला कष्ट होणार नाही सरकार. चंगू, चल सरकारांचे केस उपटायला सरकाराची मदत कर. चल. सोडा, बाजूला व्हा. तुम्ही दोघे खोटं बोलताय. कलावती महाल सोडून निघून गेली नाही नाहीये. सरकार, आम्ही सगळ्या जगाला खोटं बोलू शकतो सरकार, परंतु तुम्हाला कधी खोटं बोलू शकत नाही सरकार. सरकार, यावेळी महालात एक युवती रूपमती आली आहे सरकार. रूपमती? ही रूपमती कोण आहे? मी तर यापूर्वी या महालात रूपमती हे नाव कधीच ऐकलं नाही. अरे सरकार, या राजमहालात एक युवती आलेली आहे जी यावेळी कलावतीच्या झोपाळ्यावर झोके घेते सरकार. असं? हो ना. रूपमती? धुवा धुवा. खेळ प्रेमाचा खेळू हा. चला 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 चला. ए युवती, कोण आहेस तू? नव युवती, कोण आहेस तू? युवती, रागाने विचारा. ए युवती, कोण आहेस तू? सरकार, वेळ आल्यावर तुम्हाला सगळं काही समजेल की ही युवती कोण आहे, कुठून आली आहे, का आली आहे. हिचा येण्याचा उद्देश समजेल तुम्हाला. ए, याचं तात्पर्य मला नाही समजलं. मी प्रश्न तिला विचारला आहे ना, उत्तर तू का देतोयस? अरे सरकार, कारण काही वेळापूर्वी मी हाच प्रश्न केला होता यांना, तर यांनी पण मला हेच उत्तर दिलं होतं. वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला हेच उत्तर सांगितलं. ठीक आहे ठीक आहे, विचारल्याशिवाय मध्ये बोलत जाऊ नका, नाहीतर दोघांना महालाच्या भिंतीत गाडेन. माहित आहे आम्ही येथील होणारे सम्राट आहोत. सम्राट. धुवा धुवा. खेळ प्रेमाचा खेळू हा. असं तर तुम्हीच आहात त्या दोन लहान चिमुकल्यांचे मूर्ख सरकार धुवासिंग. हे युवती, कोणाला मूर्ख बोलतेस? तुला माहित नाही हो, की हे आमचे सरकार रूपनगरातील सर्वात ज्ञानी पुरुष आहेत. तुझी हिंमत कशी झाली मूर्ख म्हणण्याची? यांना मूर्ख म्हणून मी कोणता मोठा अपराध केला मंगू? मी तर ऐकलंय की प्रेमाने यांचे पिताश्री सुद्धा यांना मूर्ख म्हणून बोलवतात, त्यामुळे मी सुद्धा यांना मूर्ख म्हणाले. असं असं तर तू प्रेमाने मला मूर्ख म्हणत होतीस. तर मग एक वेळ परत बोल ना. मूर्ख. किती गोड वाटते तिच्या मुखातून. शाबास शाबास. वाटतंय की तू आमच्या पिताश्रींची कुणी नवीन परिचित आहेस.
बरं मला हे सांग ना युवती, तू या महालात का आली आहे आणि तुझं नाव काय आहे? रूपमती नाव आहे माझं. मला नवयुवती नाही तर केवळ रूपमती म्हणा. वा, किती सुंदर नाव आहे, रूपमती. मी माझ्या पिताश्रींची शपथ घेऊन सांगतो तुला, काल रात्री एकदम तुझ्यासारखी युवती माझ्या नृत्य करताना दिसली होती. आणि आज बघा माझ्या नेत्रांसमोर मूर्तिमंत बसलेली आहे. बरं हे सांग रूपमती, तुझा विवाह झाला आहे अथवा अजूनपर्यंत कुमारिका आहेस? हे स्वप्न सुंदरी काय आहे? अरे सरकार, भानावर या. तुम्ही सदैव हीच चूक करता. ज्या पण नवीन कन्येला पाहता आणि बस तिच्या मागे हात धुवून लागता आणि हाच प्रश्न करता की तुझा विवाह झालाय का नाही झालाय. रे याच्याच मुळे तर आजपर्यंत तुम्ही कुमार राहिलात. तुम्हाला माहितीये, या पूर्ण रूपनगरात सर्वात वृद्ध कुमार आहात तुम्ही. अरे जे प्रश्न तुम्ही विचारता ते प्रश्न या रूपनगरातील सुंदर कन्यांनी तुम्हाला विचारले पाहिजेत. तू योग्य बोलतोस मंगू. आपल्या सरकारांना त्यांच्या नाही तर आपल्या प्रतिष्ठेबद्दल तर विचार केला पाहिजे. उद्या तर ही सुंदर युवती आपल्यापासून सुद्धा दूर पळून जाईल. ए, काय म्हणताय तुम्ही? सर्व सुंदर युवती माझ्यापासून दूर पळतात? नाही सरकार, चंगूच्या म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की रूपनगरातील सर्व सुंदर युवती तुमच्या बलवान, सुंदर, रूपवान मनुष्याच्या शक्तीला घाबरतात. अगदी योग्य बोलतायत. का घाबरणार नाही? रूपनगरात माझ्यासारखा कोणीच नाहीये. अरे कोणी असा आहे जो माझ्या सुंदर मुखड्याला टक्कर देऊ शकेल? बोला. नाही सरकार, तुम्ही सांगा ना, तुमचं रूपमतीवर प्रेम तर नाही ना जडलंय? आणि तुम्ही तिच्याशी विवाह करण्याचा संकल्प तर घेऊन बसला नाही आहात ना? काय विवाह आणि या मूर्खाशी? हे युवती, आमचं सरकार मूर्ख आहेत म्हणून काय झालं? आमच्या सरकारांमध्ये असं काय कमी आहे? हे नागपणी सारखे सुंदर केस आणि डोळे एवढे सुंदर की हरणीला सुद्धा बघून लाज वाटेल. आणि एकुलते एक नाग, ज्यावर जर माशीने बसण्याचा प्रयत्न केलाच तर आमचे सरकार आपल्याच ठोशाने तिला मारून आपलं नाक रक्तबंबाळ करून घेतात. परंतु खबरदार, ती माशी बसू काय शकेल? आता तुम्ही सांगा, जे एका संपूर्ण प्राण्यामध्ये असतं ते सगळं तर आमच्या सरकारांमध्येही आहे. मग तुम्ही आमच्या सरकारांना कसं काय नाकारताय? मला तर वाटतंय मंगू, आपल्या सरकारांच्या डोक्यात मेंदूच नाहीये, म्हणून तर रूपमतीने त्यांना नाकारलेलं आहे. ए, चंगू, परंतु इथे मेंदूचा काय संबंध आहे? अरे आपल्या सरकारांचा मेंदू म्हणजे नारळ तोडाचा आहे, जो फोडला, काढला आणि खाल्ला. हो ना सरकार? तू ठीक म्हणतोयस मंगू, परंतु मलाही हे बघायचं आहे की माझ्या डोक्यात मेंदू आहे की नाही. रूपमती, आता तूच सांग ना, या समस्येवर काय उपाय आहे? समस्या तर फारच कठीण आहे दुवा सिंग. मला विचार करण्याकरता थोडा वेळ हवा. तू शीघ्र विचार करून सांग. जर तू उत्तर दिलं नाहीस ना तर मी स्वतः माझं डोकं फोडीन आणि बघेन की माझ्या डोक्यात किती बटाटे भरले आहेत. नाही दुवा सिंग, तुम्ही इतके कष्ट नका करू. हे कार्य तर कधीतरी तुमचे 2 चिमुकलेच तुमच्यासाठी करतील. आता मला एका आवश्यक कार्यासाठी निघावं लागेल. मी तुम्हाला परत भेटेन. निघते हं. तुम्ही तुमची काळजी घ्या. रूपमती, सरकार, सोडा मला. चंगू, आपल्याला वहिनी मिळाली. आपल्याला वहिनी मिळाली, आपल्याला वहिनी मिळाली, आपल्याला वहिनी मिळाली. सरकार, तुम्हाला वहिनी नाही, तुम्हाला तर प्रेयसी मिळाली. आम्हाला वहिनी मिळाली. बहिणी मिळाली, बहिणी मिळाली, बहिणी मिळाली. आप मी तुला महालात पहिल्यांदाच पाहतोय. कोण आहेस तू? असं वाटतंय की तुम्ही महालात पहिल्यांदाच आला आहात, म्हणून तुम्हाला हे माहित नाहीये की मी गजराज सिंगांची भाची आहे. गजराज सिंगांची भाची? तू खोटं बोलतेस. जर गजराज सिंगांची बहीणच नाहीये तर ही भाची कुठून आणि कशी येऊ शकते? हे तुम्ही कसं म्हणू शकता? आणि माझ्या मामाश्रींच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला माहिती तरी काय? कारण मी गजराज सिंगांच्या कुटुंबाची वर्षांपासून सेवा करतोय आणि यावेळी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्याशिवाय इतर कुणीही नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. जर ही गोष्ट आहे
तर तुम्हाला माझ्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल काहीच माहिती नाही. भलेही कित्येक वर्षांपासून तुम्ही आमच्या मामाश्रींची सेवा करताय, परंतु अद्यापही तुम्ही त्यांच्या राजनीतीला ओळखू नाही शकलात. काय तुम्हाला हे माहित नाही की माझे मामाश्री त्यांच्या परिवारातील कुठल्याही सदस्याला या महालापासून आणि महालाच्या राजकारणापासून दूर ठेवतात? नाही, मला गजराज सिंग आणि त्यांच्या वडिलांशिवाय दुसऱ्या कुठल्याही सदस्याची माहिती नाहीये. जिथपर्यंत मला माहिती आहे, त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य रूपनगरात राहत नाही. परंतु तुमच्याबद्दल मला पूर्ण माहिती आहे. जर मी चूक करत नसेन तर तुमचं नाव वसिखा आहे ना? तू मला ओळखतेस? पण कसं? तू मला माझं नाव न विचारता कसं ओळखलंस? महालात प्रवेश करण्यापूर्वीच मामाश्रींनी मला तुमच्याबद्दल सगळं सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही त्यांचे सगळ्यात विश्वासपात्र आहात आणि जर महालात चाललेल्या कुठल्याही षडयंत्राची मला थोडी जरी चाहूल लागली तर त्याची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवावी. माझ्याकडून मोठी चूक झाली. जर मला सत्य समजलं असतं तर मी आपला परिचय जाणण्यासाठी उतावळा झालो नसतो. त्या जयचंदने तुमच्या विरुद्ध माझे कान भरले होते म्हणून मी चूक करून बसलो. मला माफ करा. मी गजराज सिंगांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करेन, परंतु तुम्ही त्यांच्याकडे माझी तक्रार करू नका. जयचंदच्या बोलण्यात फसून तुम्ही रणवीर सिंगालचे गुप्तहेर बनला होतात वसिखा. त्यामुळे मला मामाश्रींपर्यंत ही गोष्ट पोहोचवावीच लागेल. मामाश्रींचा तुमच्यावर किती विश्वास आहे, परंतु तुम्ही त्यांचा विश्वासघात केलाय. जरा विचार करा, जर मामाश्रींना या विश्वासघाताविषयी समजेल तर तुम्हाला वाचवायला ना जयचंद येईल ना रणवीर सिंग. मला माफ करा रूपमती देवी. इथून पुढे मी कधीही जयचंदच्या मोहात पडणार नाही. मी गजराज सिंगांशी पूर्वीही प्रामाणिक होतो, आजही प्रामाणिक आहे आणि उद्याही राहीन. बस एक वेळ मला माफ करा रूपमती देवी. हा वसिखान आयुष्यभर तुमचा आभारी राहील. ठीक आहे, मी तुम्हाला क्षमा करते, परंतु भविष्यात त्या शत्रूंच्या बोलण्यात येऊ नका. आता जा. मला माझ्या मामाश्रींचे कार्य पूर्ण करायचंय. जी, बहुत बहुत शुक्रिया. खुदा हाफिज. बिचारा रणवीर सिंग. रणवीर सिंगने वसीम खानला लालूच दाखवून आमचं रहस्य जाणण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु रूपमतीने त्याच्यावर त्याच्या चालीने मात केली. आता पाहतेच की रणवीर सिंग आता पुढची काय चाल खेळतोय. प्रणाम हुजूर. माझा संशय सत्य ठरला हुजूर. रूपमती नावाची ती युवती गजराज सिंगची भाची नाहीच. काय? जर हे सत्य आहे तर गजराज सिंग सारखा वरिष्ठ अधिकारी तिला आपली नातेवाईक बनवून महालात का घेऊन आला आहे? याची माहिती सुद्धा शीघ्र मिळेल. मी गजराज सिंगच्या एका जुन्या सेवक लालूच दाखवून आपल्या बाजूने केलेला आहे. मी बनवलेल्या योजनेवर त्याने कार्य करायलाही आरंभ केलेला आहे. त्याला जशी एखादी सूचना मिळेल तो मला तत्काळ सूचित करेल. गजराज सिंग महाराजांच्या जवळचा आहे. तो अवश्य आमच्यासाठी कुठली तरी अमंगलकारी योजना बनवत असणार. आम्हाला शीघ्रच त्याच्या गुप्त कारस्थानाला उजेडात आणायचंय. ज्वाला असताना तुझ्यावर कधीही कोणतं संकट येणार नाही रणवीर. गजराज सिंगच काय, स्वतः महाराज सुद्धा तुझं काही वाकडं करू शकणार नाहीत. तू निश्चिंत राहा. गजराज सिंगच्या कोणत्याही चालीचा ज्वाला कोणता ना कोणता मार्ग अवश्य शोधून काढेल. आम्हाला तुझ्या स्वामी भक्तीवर काही संशय नाहीये ज्वाला, परंतु आम्हाला येणाऱ्या वादळाचा ध्वनी ऐकायला येतोय. गजराज सिंग कधीही आपल्या षडयंत्राला धुळीत मिळवू शकतो ज्वाला. त्यामुळे आपल्याला शीघ्र कोणता तरी उपाय योजायला पाहिजे, अन्यथा आमच्या वर्षांच्या परिश्रमांवर पाणी पडेल. जर तुझ्या दिशेने कुणी ठिणगी टाकण्याचा प्रयत्न जरी केला तर ज्वाला त्याच्यावर आपल्या ज्वालांचा वर्षाव करेल. बघूया की हे गजराज नावाचं वादळ कुठपर्यंत तुझ्यावर घोंगावतंय. जयचंद, शीघ्र जा आणि माहिती काढ की रूपनगरच्या वृद्ध महाराजांचा परमस्वामी भक्त हा गजराज सिंग आजकाल असतो कुठे. ज्वालाला भेटून त्याला खूप काळ लोटलाय. आता मीही पाहू इच्छिते की हा गजराज सिंग ज्वालाच्या पुढे कुठपर्यंत टिकतो. गजराज सिंग यावेळी महालात उपस्थित नाहीये, परंतु तो महालाच्या बाहेर जिथेही असेल मी त्याला शोधून काढेन. तर जा, उशीर करू नकोस. गजराज जिथेही असेल शीघ्र त्याचा शोध घेऊन तात्काळ आम्हाला सूचित कर. जशी आज्ञा. गजराज सिंगने त्या युवतीला महालात आणून आमची रात्रीची झोप उडवलेली आहे ज्वाला, परंतु आम्ही त्या रूपमती नावाच्या विषकन्येला शांतीने जगू देणार नाही. तू एका तुच्छ रूपमतीच्या भीतीने इतकं विचलित का झालायस? जर तुला तिच्यामुळे इतकाच त्रास होतोय तर तिला जाऊन भेटत का नाहीस? दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी आपोआपच होईल. तू योग्यच बोलतेस. आम्हालाही रूपमती नावाच्या त्या रहस्याला उजेडात आणलंच पाहिजे. ही